गणपती तुझे नाव चांगले, आवडे बहु चित्तरंगले. प्रार्थना तुझी गौरी नंदना, हे दयानिधे श्री गजानना. ओम नमो गणादेवाग्रना, साह्य व्हावे आम्हाला, आम्हा बालकाला. करू गणपतीला प्रार्थना, करू गणपतीला वंदना. गणनायक दायक चारुफलम, वरदायक भक्तविपत्तहरं. सुरनायक साधक सिद्धिकरं, प्रणमामि विनायक विघ्नहरं. प्रणमामि विनायक विघ्नहरं. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशात भरारी घेण्यासाठी पक्ष्यांना पंख असावे लागतात. मनमोहक वातावरणासाठी फुलांमध्ये सुगंध असावा लागतो. आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी एक चांगला शिक्षक म्हणजे गुरु असावा लागतो. काही सांगावेसे वाटते. असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलण्याची शक्ती ठेवत असतात. आपल्यात अखिल विश्व बदलण्याची ते क्षमता ठेवतात. आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूंचा आदर करणे, त्यांचा मान राखणे हे विद्यार्थ्यांचे परम कर्तव्य असते. आपल्या देशात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि मग अतिथी देवो भव असं म्हणतात. म्हणूनच आपल्या सुवर्णमय भारत देशात गुरुविषयीचे महत्त्व प्रतिपादन केले जाते. गुरु शिक्षक. तर शिक्षक कसा असावा? जीवभूता महाभावो येयेदं धार्यते जगत. शिक्षक कसा असावा? तर शिक्षक प्रेमळ असावा. शिक्षक प्रेमळ असावा, जणू ओठांमध्ये साखरेचा सुंदर गोडवा असावा. शिक्षक कसा असावा? गुरु कसा असावा? तर शिक्षक एखाद्या मित्रासारखा असावा, जणू डोळ्याच्या पापण्यांचा तो सहारा आणि हसण्याचा तो वारा असावा. शिक्षक कसा असावा? तर शिक्षक एखाद्या बापासारखा असावा, जणू घासातला घास स्वतःच्या चिमुकल्या पिलांना भरवणारा तो एक कोकीळ किंवा घार असावा. शिक्षक कसा असावा? शिक्षक एखाद्या अविस्मरणीय प्रसंग जरूर असावा. शिक्षक प्रत्येकाच्या प्रेमाच्या संवेदनांनी भरलेला तो एखादा पोवाडाच असावा. शिक्षक कसा असावा? विद्यार्थ्यांच्या संवेदनांना सावरणारा जणू एक तो सागर किनाराच भासावा. जणू एखाद्या उंच ध्येयाप्रमाणे शिक्षक हा असावा. शिक्षक कसा असावा? उडण्यासाठी लागणाऱ्या पंखांसाठीचा शिक्षक हा जणू एक भक्कम पायाच असावा. जणू हुरहुरणाऱ्या बाळाला सावरणारा बापाच्या वैराग्यमयतेची तो प्रतिमा असावा. आणि आठवणीतल्या शिदोरीतला तो सुंदर असा गारवा असावा. शिक्षक कसा असावा? शिक्षक हा रस्त्यासारखा असतो. आपण स्वतः एकाच ठिकाणी असतो. स्थिर असतात ते, पण इतरांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोचवतात. ते शिक्षक असतात. आपल्या जीवनात शिक्षक बदलत असतात. आपण जेव्हा आईचं बोट धरून, वडिलांचं बोट धरून पहिल्यांदा शाळेत जातो, आई वडील हे पहिले गुरु असतात. त्यानंतर आपल्या जीवनात शैक्षणिक गुरु येत असतात. ते गुरु आपल्या जीवनात अनेक येतात. आपण जिथेपर्यंत शिक्षण घेतलेलं असतं तिथंपर्यंत. गुरु काही नुसते शिक्षक शाळेतलेच असतात, काही समाजातही आपल्याला अनेक गुरु भेटत असतात. तेही गुरु आठवणी ठेवण्यासारखेच असतात.
गुरु हा फक्त शिक्षकच असतो असं नाही. आध्यात्मिक गुरु, पारमार्थिक गुरु, भरपूर गुरु भेटतात. आपण प्रत्येकाचा आदरच ठेवतो. शिक्षक म्हणजे विशाल वटवृक्षच असतो. त्याच्या फांदीत असं ज्ञान सळसळत असतं पानाचं. बेदरकारपणे ज्ञानाची पाने त्याच्या छायेखाली ज्ञान सौख्य लाभते. अज्ञानाच्या उन्हात नाहून निघाल्या चित्रकाराला त्याच्या रेषांखाली आधांतरी असं काहीतरी आत्मप्रत्यय भासतो असे गुरु असतात. गुरूंविषयी भरपूर काही सांगावं असं वाटतं. गुरु हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान देत असतात. आपण पहिलेपासून आपण जिथेपर्यंत शिक्षण घेतलेलं असतं तिथपर्यंत आपल्याला भरपूर गुरु बघायला म्हणजे अभ्यासाला भेटलेले असतात. मग त्या गुरूंचं महत्त्व आपल्या जीवनात कसं अनन्यसाधारण असतं तर ते बघणंसुद्धा गरजेचं असतं. तर गुरु म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तसं कबीरदास महाराज सुद्धा म्हणतात की 7 द्वीप 9 खंड में गुरु जैसा न कोई. 7 द्वीप 9 खंड में गुरु जैसा न होय. करता करे न कर सके, गुरु करे सो होय. गुरुनं दिलेलं ज्ञान शिक्षक असा असतो. शिक्षक एकमेव अशी व्यक्ती असते ती आपलं सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्याला घडवत असतात. त्यांनी असा कधीच भेद केलेला नसतो की हा आपला का तो पर का. कुठले गुरु असतात, कुठले विद्यार्थी असतात, कुठे बदली करून जातात, त्यांच्या जीवनात कोणते कोणते विद्यार्थी आहेत. ज्ञानपिपासू राजहंसांना ते स्वतःचं पूर्ण ज्ञान कसोटीला लावून ते विद्यार्थ्यांना घडवत असतात. समाजात आपल्याला बघायला भेटतं, डॉक्टर असतो. डॉक्टरला सतत वाटतं की लोक आजारी असावेत आणि डॉक्टर जेवढे आत्मीयतेने पेशंटला परत या म्हणून सांगतात तसं कोणीच सांगत नाही. प्रत्येक डॉक्टरला वाटतं समाजात सगळे आजारी असावे. वकिलाला वाटतं लोकांनी भांडखोरच असावं म्हणजे आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येतं लोकांच्या मार्फत. तसं पुढाऱ्यांना सुद्धा वाटतं की जनता सगळी वेडीच असावी, त्यांना काहीच जास्त समजू नये म्हणजे आपलं फावतं. आणि पोलिसांना सुद्धा वाटतं लोकांनी सारख्या तंटे वगैरे करत राहावं म्हणजे आपलं बी काम व्यवस्थित सुरळीत चालूत राहतं. आपण विविध स्तरावर बघत असतो. सगळ्यांना वाटतं की आपलंच श्रेष्ठ असावं, आपल्यापेक्षा पुढे कोणी नसावं. त्याप्रमाणे शिक्षक असा एकच व्यक्ती असतो की तो विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा जास्त सुद्धा बघण्याची त्याची विशाल दृष्टी असते. शिक्षक किती प्रेमळ असतो. तर शिक्षक कुठल्याही वर्गात जा, कुठल्याही शाळेत जा, जो वर्ग शिक्षक असतो त्याला आपल्या वर्गाची उत्तीर्ण संख्या आणि पूर्ण आपल्यापासून मुलं किती घडली आणि विद्यार्थ्यांना जेव्हा कमी मार्क्स वगैरे मिळतात सगळ्यात जास्त कळकळ ही शिक्षकाला असते. शिक्षक इतका आत्मीयतेने आणि तळमळतेने विद्यार्थ्यांना घडवत असतात. शिक्षक असावा असं एक उदाहरण जर म्हटलं तर एक रिटायरमेंट झालेल्या शिक्षिका असतात. रिटायर होऊन त्यांना म्हणजे सेवानिवृत्त होऊन त्यांना बरेच दिवस झालेले असतात. त्यांचा मुलगा त्यांना विचारतो, काय मास्तरीणबाई, तुमच्या वर्गातले किती विद्यार्थी क्लास 1 झालेत, डॉक्टर, वकील वगैरे असं टॉपर किती झाले? तर तिने मिश्किलपणे हसलं आणि आपल्या मुलाला सांगितलं की तुझा प्रश्न योग्य आहे खरे, पण माझं स्वतःचं असं मत आहे. म्हणजे मुलाचा विचारण्याचा भाग असा होतो की तुझ्याकडून ज्ञान घेऊन किती उच्चतम कोटीला विद्यार्थी गेले. शिक्षिका त्याला सांगते स्वतःच्या मुलाला की बाकी काही असो, कोणी क्लास 1 झाले असेल किंवा नसेल,
त्याचं मला काही गांभीर्य नाही. ज्याची त्याची प्रगती असते. आपण आपलं काम करतो, घरी येतो. आपल्याला जे करायचं ते करतो. समोरचा काय करतो हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. पण माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडून एकही गुण घेतला तरी माझी एवढ्या दिवसाची सेवा ही कारणीभूत लागेल असं मला वाटतं. तो मुलगा सहज विचारतो, कोणता गाय? ती म्हणे, मी कधीही उशीर केलेला नाही. कधीही उशीर केला नाही. म्हणजे तासिकेला जायला, शाळेत जायला, कुठल्याही कामाला. आणि जे ज्या वेळेस दिलं पाहिजे. आईला जसं कळतं की बाळाला कोणता डोस कोणत्या वेळी दिला गेला पाहिजे, तसं शिक्षिकेला सुद्धा म्हणजे शिक्षकाला सुद्धा कळते. ती एक आईच असते. गुरु माऊली म्हणतो आपण गुरुला. तर ते गुरुला सुद्धा कळतं की आपण आपल्या विद्यार्थ्याला कोणत्या वेळी कोणतं ज्ञान दिलं पाहिजे. आणि असं ते पाठ्यपुस्तकात ती रचनासुद्धा असते की आपण ते शिकलो आहोत. तर माझ्याकडून विद्यार्थ्यांनी कधीही उशीर न होणे एवढा जरी गुण घेतला तरी भरपूर आहे, असे ती शिक्षिका आपल्या मुलाला सांगत असते. याचं कारण कसं असतं? शिक्षकाची भाषाच तशी असते. शिक्षकाची भाषा, देहबोली, असं टोनिंग वगैरे आपण म्हणतो त्याला, ते त्याच्यावर सगळं म्हणजे असं त्याचं शिक्षकी पेशेचं वैभव डिपेंड असतं शिक्षकाचं. शिक्षक हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुचे शब्द असे अनमोल असतात. शब्द ऐसे बोलू मन का आपाक होय, औरण को शीतल करे आपणही शीतल होय. ते स्वतः पण शीतल होतात. असं आता उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर तुषार शेवाळे यांचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं आता म्हणजे जस्ट, की ते म्हणायचे की आपल्या डॉक्टरकीचा फायदा काय? आपण डॉक्टर आहोत, कोट्यावधीने पैसे उधळतो असं म्हटलं तरी चालेल. ते उधळत ते नाहीच, कमावतो. पण मग आपल्या पेशाला साजेसं असं काय? तर ते म्हणायचे की माझ्या हातून एखाद्या दिवशी जरी एकही सर्जरी झाली नाही तरी मला असं कुठेतरी खंत जाणवत होती, असं म्हणायचे ते. प्रत्यक्षात माझे काका त्यांच्याकडे कंपाऊंडर म्हणून बरेच दिवस कामाला होते. त्यांचं असं नेहमी असं मित्रासारखं बोलणं वगैरे असायचं. ते काका आम्हाला घरी येऊन आनंदाने सांगायचं, असं असं आज झालं का, तसं तसं झालं. मावशीचे मिस्टर. तर मग त्यांना कसं वाटायचं की आपण कोणाला तरी जीवदान दिलं, आपण कोणाला तरी रोगमुक्त केलं, आपण त्याला भयमुक्त केलं, वेदनारहित केलं त्याला, असं आत्मिक समाधान डॉक्टरला वाटायचं. प्रत्यक्षात जिवंत उदाहरण आहे. म्हणजे एकही दिवस बिगर सर्जरीचा तुषार शेवाळे राहत नव्हता. रोज कुठली ना कुठल्या प्रकारची सर्जरी त्यांच्या हातातून जायची म्हणजे जायची. म्हणजे एवढं ध्येय. तसं शिक्षकांचं ध्येय. रोज ते नवीन काहीतरी विषय विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि ते ज्ञान जर विद्यार्थी ग्रहण करतो आणि पुढील वाटचालीला लागत असतो. अगदी अल्लड वय असतं मुलांचं, शाळेत यायची भीती वाटते. पण शिक्षक जर प्रेमळ असला तर हळूहळू मुलांना गोडी लागते. मुलांना शाळेची गोडी काही अशीच लागत नसते. सुरुवातीला जाताना ते रडतच असतात आणि जेव्हा निरोप समारंभ होतो शाळेचा तेव्हा सुद्धा ते रडूनच घरी येत असतात. कारण तिथं त्याला आत्मीयता मिळालेली असते. शिक्षकाचं बोलणं असं पाहिजे की वृष्टी इंगळाचे नको. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथंही एक ओवी लिहिलेली आहे त्याविषयी, पण मला ते आता आठवत नाही. बोलणे असे काय वृष्टी इंगळाचे, म्हणजे समोरच्याला टोचून बोलणं. शिक्षक जर समजा असं खूप असं खडूस सारखा असला तर ते शिक्षकांनी जर रजेवर असले तर विद्यार्थ्यांना आनंद होत असतो. पण एखाद्या दिवशी जर आपले शिक्षक आलेले नसले, पूर्वीच्या काळी एका वर्गाला एकच शिक्षक असायचे आणि सगळे विषय शिकवायचे. आम्हाला 7वीपर्यंत तीच पद्धत होती. एकच वर्ग शिक्षक सगळे विषय शिकवायचे. आता पुढच्या शाळेत गेल्यानंतर मग तिथे 45 मिनिटांच्या तासिका प्रत्येक विषयाला शिक्षक बदलतात. पण शिक्षक आपल्या जीवनात खूपच जात असतात, येत असतात.
दरवर्षी वेगवेगळे शिक्षक येतात, विषय शिक्षक येतात, प्रत्येक विषयाला वेगवेगळे. आपण ते सगळं शिकलो. पण असे काही शिक्षक असतात की त्याच्या काळजामध्ये घर करून जातात आणि त्या शिक्षक असं अविस्मरणीय असे असतात. ते आपल्या आयुष्यात जेव्हाही आठवण आली तर शिक्षक असे फळ्यावर काहीतरी लिहिताना आपल्याला भासतात आणि आपण विद्यार्थी आहोत असं आपल्याला स्वतःला सुद्धा वाटतं. असा गुरूंचा आदर, गुरुविषयीची आत्मीयता, गुरुविषयी आदर हे आपल्या मनात नेहमीच असतं. आपण जरी मोठे झालो, आपल्याला कदाचित आपले शिक्षक कधी भेटलेत, आपल्याला खूप आनंद होत असतो की आपले गुरु भेटले आणि गुरूंना सुद्धा आनंद होत असतो की आपले विद्यार्थी आपल्याला अजूनही लक्षात ठेवतात. त्यांना किती आनंद मिळत असतो. असे शिक्षक खूप असतं शिक्षकांविषयी सांगण्यासारखं आणि लिहिण्यासारखं, वाचण्यासारखं. शिक्षक हे एक उत्तुंग पुस्तकच असतं, ते वाचण्यासारखंच असतं. अशा शिक्षकांना माझा कोटी कोटी प्रणाम, साष्टांग दंडवत. इथूनच माझ्या सर्व शिक्षकांना पायावर डोकं ठेवून माझा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव नमः.